तुम्हाला अधिकार आहे. जर नागरिकांना अशा पद्धतीनं बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉपवर तसं करा ना. आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायची. हिंजवडीला असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक 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 कामं आपण ते स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या. स्टॉपवर करा. अल्कोहोल शॉप्स आहेत तिथे कन्झम्पशन पण होते, म्हणजे खूप त्रास होते त्यांचा. 2 शॉप आहेत, हे कंप्लेंट खूप वेळा दिलेली आहे. ते फ्रंटला तोंडालाच आहे आणि तिथं बाहेर 2 हातगाड्या बाहेर लागल्यात अंडाबुरीचे जनतेच्या. नाही काल दिलेलं आहे ते काय नाही हा नाही. काल एक मी सांगितलं ना बंद करायला. तो ह्याचा आहे, तो कोंडव्याचा विषय. नाही इथं तिथं आजूबाजूला एक मिनिट तिथं आजूबाजूला शाळा आहे का? आमचा नियम आहे शाळा आहे साईडला. ते जवळ शाळा असेल तर आम्ही ते दुकान 100 मीटर मध्ये शाळा हे बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात मी एका मिनिटात करून टाकतो. सर आम्ही व्हेरीफाय म्हणजे आमच्या कलेक्टर आणि आमचा एक्साईजचा SP या दोघांच्याच हातात आहे. तिथे स्कूल आहे. सोसायटी परवीन घेऊन आलती तो विषय. हा विषय मला माहिती आहे दादा. इथं का झालंय की ते दुकान विकतंय हे ठीक आहे, त्याच्या बाहेर 2 हातगाड्या उभ्या केल्यात आणि लोक तिथंच विकत घेतात. त्या हातगाडीवर अंडा भुर्जी मिळते, तिथंच लिकर कन्झ्युम करतायत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना त्रास होतोय. आणि त्या दुकानादारांनीच पुढच्या गाड्यांना भाड्याने दिलेलं आहे आणि आपले लोक त्याच्यावर कारवाईच करत नाही. पोलीस आणि आपला अतिक्रमण तेच की म्हणजे नाही मनोज पाटील तुमची मदत पाहिजे आणि आमच्या PMC कमिशनरांची. तुम्ही कुणाच्याही असू द्या त्यांना म्हणा की आज अशा पद्धतीने झाले नाही तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग डायरेक्ट माझ्या अखत्यारीमध्ये त्याचं दुकान रद्द करीन. त्यांना म्हणा तशी वेळ येऊन देऊ नका. तुम्ही शाणं बना आणि इथलं हे सगळं बंद करा. तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा. ज्याला घ्यायचं तो घेईल आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीत बसेल नियमाने. नाही तर पुढे दाखवतील अजित पवार म्हटले पीत बसेल. 1 मिनिट सगळ्या बाजूला